निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मधून संजय कांबळे साहेब यांचे सुपुत्र हर्षवर्धन आणि नजमाताई या दोन उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ध्येय धोरणाप्रमाणे सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांसाठी त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे. ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आवश्यक आहे ते नगरोत्थान असेल, डॉक्टर आंबेडकर नागरी विकास योजना असेल, लोकसभा अन्नपूर्ती नागरी विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या 5% रकमेतून जो काही विकास करायचा आहे तो तर विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण जिल्हा नियोजन समिती असेल, पालकमंत्र्यांचा फंड असेल, आठवले साहेबांचा फंड आहे, केंद्राचा फंड आहे, तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी रत्नगिरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जर आमचे दोन उमेदवार निवडून आले तर या दोन उमेदवारांच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे विनंती आहे की नजमाताई आणि हर्षवर्धन या दोघांच्या चिन्हासमोर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचं विनम्र आव्हान या ठिकाणी मी करीत आहे. सर्वांना जत नगरपंचायत नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या जत नगर परिषदमध्ये त्या जतचे नेते आणि संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मुलगा हर्षवर्धन व नजमाताई या दोन उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत. तरी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नेते माने जगन्नाथदादा ठोकळे त्याचबरोबर जमलेले सर्वांचे आमच्या तालुक्यातील संजय कांबळे गुन्हे संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना मी नम्र आवाहन करतो की या ठिकाणी जर वास्तविक पाहता महायुतीने आपली महायुती आहे, भाजप शिवसेना आणि अजित पवार गट आहे, राष्ट्रवादी अनारपे ही 4 घटक पक्ष एकत्र असताना त्याने महायुती झालेली आहे. म्हणून या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्यांनी ह्या तिघांनी रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही विचारात घेतलेलं नाही. त्यामुळं आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये EV फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमान 15 जागा पडलेलो होतो. त्याच्याच भाग या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेला 2 EV फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला लिफाफा हे चिन्ह आहे, या चिन्हावर आपल्याला लढायचं आहे. विकास निधी आपण आणूच, त्याच्याबद्दल वाद नाही. गेले 75 आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे. या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या गावचे सरपंच होते, सदस्य होते, त्यांनी आमदारकी उभा राहिले, त्याला प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा. त्याच्यामुळं त्याचा मुलगा एक सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे, त्याबरोबर नजमाताई आहे. त्यामुळं एक चांगला नवीन चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जतमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला सर्व जनतेला आव्हान आहे, माता भगिनींना, तरुण मुलांना, मुलींना यावेळेला एक वेळ संधी रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर लिफाफ्यावर एक वेळ संधी द्या. जतमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. त्यामुळे आठवले साहेबांच्या स्वतः माध्यमातून आपल्याला परवा कालच असं सांगितलं की तुम्हाला सर्वांना आवाहन करा, एक वेळ रिपब्लिकन पक्षाला संधी द्या. एक वेळ संधी दिले तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. त्याच्यामुळं जतकरांना पुन्हा एकदा नम्रतेचं आवाहन करतो आणि आमच्या हर्षवर्धन आणि नजमाताईला लिफाफा चिन्हावर प्रचंड बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.